36 जिल्ह्यांची। हवामान विभागाने पुढील 4 आठवड्यांमधील महाराष्ट्रातील हवामानाचा विस्तृत अंदाज व्यक्त केलाय। त्यानुसार राज्यात पुढील 4 दिवस पावसाचे असणार आहेत। त्यातील पहिले 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्यामध्ये भातलावणी सध्या सुरू आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 18,000 हेक्टरवर म्हणजे 20% भातलावणी पूर्ण झालेली आहे। पावसाने गेल्या 10 दिवसांपासून उघडीप घेतली असल्याने शेतात पाणी नसल्याने ही स्थिती आहे। शेतकऱ्यांना सुधारित पीक विमा योजनेमध्ये 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत असून त्याकरता एम्प्रेंटस्टॅक नोंदणी व ई पीक पाहणी बंधनकारक राहील। या योजनेमध्ये कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असून ई पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विविध योजनेअंतर्गत 5285 सदनिका आणि ओरोस कुळगाव बदलापूर इथल्या 77 भूखंड विक्रीकरता सोडत जाहीर करण्यात आली आहे। सोडतीसाठी अर्ज नोंदणी अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गो लाईव्ह कार्यक्रमाअंतर्गत 14 जुलैला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2014ला मेक इन इंडिया या उपक्रमाची सुरुवात केली होती। त्याला यंदा 10 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने 100 रुपयांचे एक विशेष नाणं केंद्र सरकार जारी करणार आहे। देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार XFG वेगाने पसरतोय। देशभरामध्ये आतापर्यंत 206 प्रकरणांची नोंद झाली आहे। यात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत। त्या पाठोपाठ पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, गुजरात आणि दिल्लीतही रुग्ण आढळलेले आहेत। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 18 दिवसांचा मुक्काम करून 15 जुलैला पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि अन्य 3 जणांना त्यानंतर 7 दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवलं जाणार आहे। 14 जुलैला संध्याकाळी 4:30 वाजता म्हणजे 4:35 हे चौघेही अंतराळवीर पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करतील। खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र उपोषण करण्यात आलं। नगर मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा याकरता लंके उपोषण करत होते। दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाने सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे लंके यांनी उपोषण स्थगित केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे लोणावळ्याजवळचे लोहगड आणि विसापूर हे किल्ले पाहण्याकरता दररोज हजारो पर्यटक तसंच अभ्यासक गर्दी करत असतात। पण या किल्ल्याकडे जाणारा घाटमार्ग म्हणजे त्याचा जो रस्ता आहे तो अत्यंत खराब अवस्थेत आहे आणि त्यामुळे पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा झुंपली आहे। खानदेशातील अतिशय महत्त्वाच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महाजनांना गांभीर्य नाहीये। त्यांना सत्तेचा माज आहे आणि मस्ती आली आहे अशा शब्दात खडसेंनी महाजनांवर हल्लाबोल केला। खडसेंनी महाजनांवर हल्लाबोल केलेला आहे। सत्तेचा माज महाजनांना आलेला आहे असं एकनाथ खडसे म्हणाले। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी इथल्या समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री 9 वाजता पिस्तूल खरी की खोटी हे दाखवताना गोळी झाडली गेली आणि एक जण गंभीर जखमी झाला। या प्रकरणातील दोन्ही कर्मचारी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांनी दिली। शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांना आधार व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक असतं। भंडारा जिल्ह्यामध्ये 1,81,000 लाभार्थ्यांनी केवायसी केलेली नाही। त्यामुळे अशा लोकांची नावं बोगस यादीमध्ये जाण्याची शक्यता आहे। राणीच्या बागेत भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत चढउतार बघायला मिळतो। 2024-25 या वर्षात पर्यटकांची संख्या घटली होती। 23,57,000 पर्यटकांनी इथं भेट दिली असून पालिकेच्या तिजोरीमध्ये 9.18 कोटींची भर पडलेली आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवायला उच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरी मुंबई महापालिकेने शाडूच्या मातीवर भर कायम ठेवलेला आहे। अधिकाधिक मंडळांनी शाडूच्या मातीने गणेश मूर्ती बनवाव्यात असा पालिकेचा आग्रह आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या मातीचा पुरवठा सुरूच ठेवला गेलाय। आतापर्यंत मूर्तिकारांना 830 टन शाडूच्या मातीचा पुरवठा करण्यात आलेला आहे।
मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्याकरता 19 महत्त्वाच्या कंत्राटांना 24 जूनला मंजुरी दिली असतानाच आता दुसरीकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून भुयारी मेट्रो 3 ला देखील गती मिळते आहे। ही मेट्रो सध्या RAJVLR पासून अत्रे चौकापर्यंत धावते आहे। अत्रे चौकापासून कफ परेड पर्यंतचा टप्पा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे। MSRDC मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली कुसगाव दरम्यान मिसिंग लिंकचं काम करते आहे। या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। यावेळी कामाचा आढावा घेऊन या प्रकल्पाचं काम अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असून ते योग्य प्रकारे MSRDC कडून केलं जात असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं। या प्रकल्पाचे 94% काम पूर्ण झाले। डिसेंबरपर्यंत ही मार्गिका वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्याचं नियोजन आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम यंदाच्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको अधिकाऱ्यांना दिलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेऊन या विमानतळाचं भव्य उद्घाटन करण्याचं उद्दिष्ट ठरवलं गेलंय। त्यामुळे गरज भासल्यास मनुष्यबळ वाढवून कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांकरता एसटी महामंडळाने विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली होती। या माध्यमातून 9,71,368 भाविक प्रवाशांनी विठ्ठल दर्शन घेतलंय। तर या सेवेतून महामंडळाला 35,87,61,000 रुपयांची कमाई झाली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परवानगी न घेता सुरू असलेली ॲप आधारित बस सेवा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर आता उबर शटल सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे। यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर ताण वाढलाय। या सेवा बंद झाल्याने प्रवाशांमध्ये मात्र नाराजी आहे। ज्या घरांची किंमत 10 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा एकूण 1,240 आलिशान घरांची विक्री गेल्या 6 महिन्यांमध्ये मुंबईत आली आहे। गेल्या वर्षीच्या जानेवारी ते जून या कालावधीच्या तुलनेमध्ये या विक्री संख्येमध्ये 29% वाढ झाली आहे। टेस्लाला भारतामध्ये वाहनांची विक्री करण्याची परवानगी मिळालेली आहे। अंधेरी प्रादेशिक वाहतूक कार्यालयानं टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला ट्रेड सर्टिफिकेट दिलेलं आहे। यानंतर कंपनी आता मुंबईत त्यांच्या शोरूममध्ये आपली वाहनं प्रदर्शित करू शकणार आहे। वांद्रे कुर्ला संकुलामध्ये 15 जुलैला टेस्लाचे पहिले शोरूम उघडणार आहे। नाशिकमध्ये नव्यानं 328 वाईन शॉप्सचे परवाने दिले जाणार आहेत। महसूल वाढवण्याच्या उद्देशाने राज्यात असलेली स्थगिती उठवली जाणार आहे। उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या बालवाडीतील शिक्षकांची पगारवाढ करावी, त्याचबरोबर शिक्षकांची अंगणवाडीच्या आधारावर वयोमर्यादा वाढवावी, तसंच बालवाडी शिक्षकांना शिकवण्याशिवाय इतर कोणतेही काम देऊ नये अशा विविध मागण्या शिक्षकांकडून करण्यात येत आहेत। न्यायालयाच्या निर्देशानुसार सिडकोनं अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। या अंतर्गत आतापर्यंत 5,000 अनधिकृत इमारती आणि त्यातील सदनिकांना नोटीस बजावली गेली आहे। आतापर्यंत जवळपास 60% प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाल्याचं सिडकोनं स्पष्ट केलं आहे। नवी मुंबई महापालिकेने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांकरता फुकट बांधून मिळणारी शेकडो घरे सोडून दिल्याची धक्कादायक माहिती सभागृहासमोर आली। महापालिकेने ही घरे घेतली तर सिडको बांधत असलेल्या शेकडो घरांना मागणी उरणार नाही असा जावई शोध लावून नवी मुंबई महापालिकेने सर्वसामान्यांचे आणि पर्यायाने सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले। अशा अधिकारी यांची चौकशी करण्याकरता समिती गठीत करावी अशी मागणी होती आणि ती गठीत करण्यात सुद्धा आली आहे। चौकशी पण होणार आहे। महावितरणतर्फे सध्या राज्यात सर्वत्र आधुनिक TOD मीटर बसवण्यात येत आहेत। महावितरणच्या ग्राहकांना वीज कधी वापरली त्या वेळेनुसार दरात सवलत देण्यात येणार आहे। TOD मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाहीये अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे। शासनाकडून पक्की घरं नसणाऱ्यांकरता घरकुल योजना राबवण्यात येते आहे। त्याकरता पनवेल तालुक्यातील पक्की घरं आणि हक्काची घरं नसणाऱ्यांकरता आवास प्लस सर्वेक्षण झालं आहे। सर्वेमधील 1,652 कुटुंबांना अटी शर्तींनुसार पूर्ण पडताळणी झाल्यानंतर संबंधितांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। वाढती शहरीकरणाची गती, नोकरीतील अस्थिरता, परीक्षेचा ताण, तंत्रज्ञानामुळे आलेला सामाजिक अलगाव आणि कोरोनामुळे मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम यामुळे नैराश्याचं प्रमाण महाराष्ट्रासह देशभरातच सातत्यानं वाढताना दिसतंय। महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात 21% वाढ झालेली आहे नैराश्याच्या पेशंट्समध्ये।
छत्रपती शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समावेश झालाय। अशातच जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर अभिवादन करत जल्लोष साजरा करण्यात आला। महाराजांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानं गडकिल्ल्यांना अधिक बळकटी मिळेल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली। मी पर्यटन मंत्री असतानाच गडकिल्ल्यांची यादी आपण युनेस्कोकडे पाठवली होती, त्याला आता मान्यता मिळालेली आहे असं ते म्हणाले। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा नावाचा रक्षक उभा केलाय। आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत। दलित शोषित पीडित यांचा आवाज उठवणाऱ्या संघटनांना वेसण घालण्यासाठी हे विधेयक आणलं गेलंय असा आरोप शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊतांनी केला। जयंत पाटील यांचं नाव अनेकदा चर्चा आणि अंदाजांमध्ये येत होतं। मध्यंतरी त्यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा भेटी दिल्या। जयंत पाटलांच्या राजीनाम्यामुळे चित्र स्पष्ट झालंय अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली। राज्यातील सरकार असंवेदनशील आहे। संजय शिरसाट यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून याची चौकशी झाली पाहिजे, तर संजय गायकवाड यांच्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमधील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं। यावेळी बोलताना रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना आणि मोकाट जनावरं रस्त्यावर सोडणाऱ्यांना अजित पवारांनी कारवाईचा इशारा दिला। माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमीची मराठी भाषा प्रथम आहे, पण ज्या हिंदुस्थानात आम्ही राहतो त्या हिंदुस्थानातील दुसऱ्या क्रमांकावर हिंदी भाषेचा सुद्धा सन्मान केला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली नवनीत राणा यांनी। उद्धव आणि राज ठाकरे स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरता मराठी हिंदीचा वाद निर्माण करतायत अशी टीका नवनीत राणा यांनी केली। वाशिम शहरामध्ये खासदार संजय देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं। खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते ते पार पडलं। दरम्यान जनसुरक्षा विधेयक जनतेची सुरक्षा हिरावून घेणारं विधेयक असल्याची प्रतिक्रिया यावेळी अरविंद सावंत यांनी दिली। शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी संजय देशमुख यांना उर्दू भाषेमध्ये लिहिलेली फ्रेम भेट दिली। यावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आता याचं मराठीवरचं प्रेम कुठे गेलं असा सवाल विचारला जातोय। नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं नेरूळ इथं भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला। वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पुढाकार घेतला। बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील दूरक्षेत्र पोलीस चौकीचं स्वातंत्र्य पोलीस ठाण्यामध्ये रूपांतरित करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। एक